माझा अर्धा जीव तर तुझ्यातच अडकलाय। मी तुझ्या पुढे हात जोडतो, तू एकदा नातं तोडल्यास आपलं परत तू माझ्या मागे येऊ नकोस। मला लय त्रास होतो या गोष्टीचा। मला माहिती आहे माझ्यामुळे तुला खूप त्रास होते, पण आता इथून पुढे असं नाही होणार। तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल। आता माझं मन म्हणते त्या मुलगीला लग्नासाठी होकार दे। पण मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे। अगं नको थांबू तू माझ्यासाठी। आपण करूया ना लग्न। ती आता वेळ निघून गेली। मी अजून थांबायला तयार आहे, पण आपण लग्न करूया ना। मला माफ कर, मी जातो। ईशा, बोल की रे। मी आयुष्याच्या अशा टोकावर पोचलोय, काय करावं आणि काय नाही माझं मलाच काय कळलं नाही बघ। नेमकं काय झालं? परवा तर महत्त्वाचा निर्णय घ्यायला गेला होतास, त्याचं काय झालं? निर्णय? अरे मी ह्या सगळ्यात तर अडकलोय, त्यामुळे काय करायचं आणि काय नाही माझं मलाच समजेना बघ। काय करावं? अरे असं का बोलतोयस? तिकडे त्या पोरीकडची तुझ्या निर्णयाची वाट बघत बसलीत आणि त्यात तू त्या पोरगीला भेटून पण आलायस। तुला जर निर्णयच घ्यायचा नव्हता तर त्या पोरगीला भेटलासच का आणि तिची अपेक्षा तरी का वाढवल्यास? होय रे, मी तिला भेटून चुकी केली मला पण माहीत आहे, पण तिला भेटल्यामुळं ती मुलगी कशी आहे ते तर कळलं ना मला। मग कळालं ना ती कशी आहे ती, मग का थांबलायस आणि कोणासाठी थांबलायस? श्रावणी। परत तीच? काय सारखं सारखं श्रावणी श्रावणी लावलेस? एकदाचा विषय संपवून टाक। मनात असलेलं प्रेम आणि मनापासून केलेलं प्रेम कधीच विसरता येत नाही रे। अरे मला माहित आहे रे, पण किती दिवस तेच रडगाणं गाणार आहेस? मी ह्यापासून लांब राहायचा खूप प्रयत्न करलोय, पण ती कुठे ना कुठे भेटतेच आणि त्यामुळे आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी ना वेगळ्याच घडायला लागल्यात। वेगळं? वेगळं म्हणजे नेमकं काय? आता श्रावणी म्हणते आपण लग्न करूया, मी तुझ्यासाठी थांबायला पण तयार आहे। तिला एकदाच सांगून टाक तुझा विषय संपलाय आणि मी दुसरी मुलगी बघितल्या आणि तिच्याशीच लग्न करणार आहे। तुला काय वाटते मी सांगितलं नसेल? मी तिला सांगितले तरी पण ती ऐकायला तयार नाही। अगोदर तू तिला भेटणं बंद कर आणि एकदाच संपवून टाक सगळं काय असेल ते। ह्याचा यात काय फोन आलाय बाबा? हा बोला की मालक। हे बघा, मी तुमच्यात काम करतोय म्हणजे तुम्ही मला काही विकत घेतलं नाही। माहिती आहे मला माझ्या सुट्ट्या पडल्यात, पण तुमचं हे बोलणं बरोबर नाही। मी आजपासून तुमचा जॉब सोडला। ठेवा फोन। का रे, काय झालं? काय नाही रे, मालकाचा फोन होता, त्यात एवढा पगार कमी आणि यांचं बोलणं मात्र लाखातलं एक। कुणी सांगितले ऐकून घ्यायला त्यांचं? त्यापेक्षा जॉब सोडून आपल्या रानात राबलेलंच बरं। तुला एक बोलू का सागर? बोल की। तू इथे राहून लाख रुपये कमव तरी तुला कोणी किंमत देणार नाही, पण तू बाहेर जाऊन जॉब केलास भले तू 5,000 कमव तरी लोक तुला किंमत देतील। कारण आपल्या गावात कसं आहे माहिती आहे का, बाहेर जाऊन जॉब करणाऱ्या व्यक्तीला किंमत दिली जाते आणि गावात राहणाऱ्या व्यक्तीला बेरोजगार म्हणलं जातं। होय बरोबर आहे तुझं। आपल्यालाच बघ ना गावात काय म्हणतात। माहिती आहे गाव सोडू वाटत नाही आपल्याला, पण गाव सोडून जाणारे तर कुठं सुखाने राहतात। अरे मी काय म्हणतोय, आपण गावचा कशाला विचार करायचं? आपल्या मनाला जे वाटते ना तेच आपण करायचं आणि आपण गावात राहतोय का बाहेर राहतोय हे महत्त्वाचं नाही। आपण 4 पैसे कमवतोय की नाही तेच महत्त्वाचं। अरे पण जॉब करणाऱ्या मुलांचीच लग्न होतात। बरं जाऊ दे तिकडे, त्यो आपण दुसऱ्याच विषयाकडे वळायला आलोय। पण मी काय म्हणतोय, तुम्ही कुठल्या विषयावर बोलत होता? बरं ते जाऊ तिकडे। ती लगा मध्यस्थी तुला हुडका लागले, काय केलेस त्याचं? त्या मध्यस्थीच्या तर अरे नुसतं माग लागले बघ। त्या स्थळाचं काय झालं, ह्या स्थळाचं काय झालं? ते स्थळ कमी आणि पैसे जास्त मागतंय। अरे मग त्याची जिरवूया का आपण? काय करायचं आपण? तुला एक प्लॅन सांगतो, चांगली जिरवू त्याची। त्याच्यामुळे मला आबा पण ओरडायला लागलेत। मग चांगली जिरवूया त्याची।
बरं चला. जान जानी है जाएगी एक दिन. नमस्कार हो. अरे बाप रे, तुम्ही आज बरी आठवण झाली माझी. ते माझ्या मुलीला स्थळ हे पाहायचं होतं म्हणताना तुमच्याकडेच याल तुम्ही. जायला म्हणजे अजून मिळालं नाही काय स्थळ? 100% मिळणार पण नाही. अहो तुमची पोरगी आहेच त्या बापाची. हे पा, माझी मुलगी कशी वागू दे, तिची मापं काढायची तुम्हाला कोणी अधिकार दिला? जायला वाईट साईड बघून स्थळ घालवायला नको. बरं चुकलं माझं. स्थळ बघायचं आहे ना? अहो मी तुम्हाला माझ्या मुलगीसाठी स्थळ शोधा म्हणून आले आणि तुमचं भलतंच काहीतरी. अहो तुमच्या पोरगीनं मागच्या तोंडावर आबरू घालवली माझी, मग कसं बोलणार मी? होय, माझी मुलगी चुकीची वागली आहे, पण ते इथून पुढे असं नाही वागणार. नक्की ना? हो. बर बघूया काहीतरी. बरं ते बायोडाटा दाखवायचं, 1000 रुपये मारा ऑनलाईन. अहो ती मुलांच्याकडून घ्यायची असते. आता मुलगा आणि मुलगी भेद करायचा नाही. इतरही म्हणताय माझी मुलगी मुलग्यापेक्षा काय कमी आहे काय, आणि पैसे द्यायचे फक्त मुलग्याकडे घ्या म्हणताय वे. आईला तुमचं भारी आहे की, म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी फक्त मुलगा मुलगी एक समान, आणि आम्ही काय केलं तर आमच्या मुलगीची बाजू. असं नाही चालायचं आपल्या इथं. 1000 रुपये द्यायला लागते तर चालतोय बा. मी बरं ठीक आहे, तुमचा नंबर सांगा, मी तुम्हाला ऑनलाईन पाठवतो. 030316 मिस कॉल मारतो बघा, तेवढं पाठवा मगच जातो मी. बरं ठीक आहे, मिस कॉल मारा, मी तुम्हाला पैसे पाठवायची व्यवस्था करतो. हां ठीक आहे. तो बसलाय होय. सागर, बोला की आबा. अरे ते स्थळाबद्दल काय परवा पण काय सांगितलं नाहीस, तसाच निघून गेलास. हां अरे काय तुझं होकार आहे काय नाही काय कळतोय की नाही आम्हाला? काय कळतोय का नाही? अहो आबा थोडे दिवस थांबा की हो. अरे थोडे दिवस म्हणजे किती दिवस थांबायचं? आता काय प्रमाण आहे की नाही? माझं एक थोडं काम आहे, तेवढं आवरतो आणि मग सांगतो की तुम्हाला. अरे महत्वाचं काम किती दिवस आहे? अरे तू काय सांग, निर्णय सांगितल्याशिवाय कसं काय करायचं आम्ही? सांगतो की बाबा, तुम्हाला सांगितली पुढे होकार कळवा, फक्त एक थोडे दिवस थांबा. अरे होकार नुसतं कळून काय करायचं? पुढे बघायला पाहिजे नवं लग्नाचं. बघूया की बाबा, अजून मस्त आहे दिवस. अरे मस्त दिवस किती दिवस आहेत रे मस्त? अरे निम्म आयुष्य चालू तुझं, तुला काय कळते बिळते का नाही? अहो निम्म कुठं आबा, आत्ता 27 संपन्न 28 लागले. अरे पण तुझं 27 संपूर्ण 28 लागले, पण माझं वय लागलं त्याचं काय? हां अरे त्या मध्यस्थाला पैसे देऊन बसलोय 500 रुपये. तुम्हाला सांगितलं होतं आबा, त्या मध्यस्थाच्या नादाला लागू नका. तुम्ही ऐकत नाही, त्याला सारखं पैसे देतो आणि तो सारखं पैशासाठी तुमच्या मागे लागतोय. मग तुझं लग्न ठरणार म्हटल्यावर मी काय करणार सांग ना तू? अहो ठरत कसं नसते आबा, आपल्याकडनं होकार द्यायचं राहिले ना. होय की, पण तू देतच नाही होकार ना. मग थांबा की आबा, थोडे दिवस थांबा सांगितले की तुम्हाला. अरे थोडे दिवस म्हणजे किती दिवस? एक काम आहे माझं, आवरतो आणि मग करूया आपण. बरं ठीक आहे, तिकडे जाऊ दे विषय. बरं उद्या सकाळी का नाही तुझ्या तिकडे जाऊया, लवकर उठ. आत्तेडाने काय काम काढलंय आणि सकाळी लवकर कशाला जायचं? अरे लय दिवसाला भेटलो नाही. तू दोन वर्ष पुण्यात होतास का नाही, त्यामुळे भेटलो नाही, म्हणून भेटून या रे. मग आबा मी कशाला येऊ, तुमचं जाऊन भेटून या जावं की, मी आहे घरात. एवढ्या लांब मी एकटा जाऊ? हां मला एवढी लांब गाडी चालवायची होते का तेव्हा? तू गाडीवर चालवत मला नाही की? हां बरं ठीक आहे, जाऊया. आवरा सकाळी लवकर. बरं ठीक आहे, सकाळी मात्र आवर नक्की. हां आवरतो, पण तिथं लय वेळ करायला नाही, लगेच यायचं बघा. अरे कशाला भेटायचं नाही, यायचं. ठीक आहे, ओके. हां येऊ का गावात जरा? जो भी चाहूं वो मैं पाऊं, सारी दुनिया पर मैं छाऊ. आईला या सागऱ्याच्या त्याचं काम घेतल्यापासून पैसे यायचं बंद झाल्यात. पनवत आहे बघी. काय काय मध्यस्थी हा काय नाही, बोला की काय म्हणताय? ते नव नुसतं सागऱ्याकडेच लक्ष आहे तुमचं. आम्ही बी आहे की लग्नाचं. आपलं कसं असतंय माहितीये काय, लुळा असू दे, पांगळा असू दे, मुक्का असू दे, बहिरा असू दे, जो आपल्याला पैसे देईल त्याच्याकडे आपलं लक्ष. बरं बोल, काय काम होतं तुमचं? पाहुणीची एक पोरगी आहे, तिला एक चांगलं स्थळ बघायचं आहे. आता तू तर म्हणलास तू लग्नाचा आहेस, करून टाक की मग तिच्या संग लग्न. तुमच्यात होत नाही वे. हे ती पार्टी लई जबराट आहे, एकदम लॉर्ड. असं नसतं एखादा बायोडेटा जर घेऊन गेला तरी लाखभर रुपये टाकणारी माणसं आहेत ती, आणि ती आम्हाला कशाला शेतकऱ्याला देतील होती काय हा. तुम्ही बायोडेटा घेऊन गेलो आणि आज ऍडव्हान्स देतील? लगेच. आईला जातो. अहो आता कुठं चाललाय, बसा जरा.
ती सगळी जॉबवाली आहे ती 6:30-7 नंतर सगळे येते घरात. जातो मी, असं करतो 4ला जाऊन बसतो तिथे मी. 4ला जरी जाऊन बसला तरी तुमचं 6:30-7च्या पुढंच काम होणार. अरे 1 लाख रुपयासाठी मी आत्ता जाऊन बसायला तयार आहे. बरं आता तिथं जायचं म्हटलं तर 200 रुपये लागणार, तेवढं दे की मला पेट्रोल अरे टाकायला. काय 200 रुपये घेऊन बसलाय तुम्ही? अहो असं नुसतं गेला तर लाखभर रुपये असंच फेकून देतील तुमच्या समोर, पण स्थळ मात्र त्या तोला मोलाचं पाहिजे. लाख रुपये देतील. बरं पेदरचं पेट्रोल टाकायला काय मग हरकत नाही. काहीच हरकत नाही. चालते मी 6 वाजता जातो तिथं, काय प्रॉब्लेम नाही. मग 6ला जायचं, पण 7-7:30 पर्यंत येतात. तिथं पोचायचं, बरोबर पत्ता पाठवतो त्या टायमिंगला तिथं पोचायचं. चालतंय. आम्ही पण वाट बघतो. मी बी तिथं जाऊन सांगतो पाहुणेसनी. ॲडव्हान्स तेवढं सांगा काय. ॲडव्हान्स काय घेऊन बसलाय? 50,000 असं चहा पाण्याला देऊन टाकते हो. बरं बरं काय होते मग, जातो अजून मी. हा ठीक आहे, चालतंय. जाऊ का मग मी? टेन्शन घेऊ नका. हा, पत्ता पाठवतो. हा. हो, या. हिला चांगली सुपारी मिळाल्या, देवाला पाया पडून जाऊया. सुपारी सक्सेस होऊ दे. नमस्कार. हाय का इथं? अहो तुमचं काय ठरते का नाही? मी फोन चालू करणार आहे बघा. एक काम करा, आजच्या दिवस थांबा हो, उद्या सांगतो तुम्हाला. नाही आता 1000 रुपये माराच, ऑनलाईन 1000 रुपये मारा. आता परवडत नाही मला 500. उठलंही सुटलं तुम्हाला पैशाशिवाय दुसरं काय येत नाही काय? म्हणजे आम्ही पैसे मागितले त्याचा त्रास होतोय. आम्हाला किती त्रास होते हे तुम्हाला कळत नाही. आम्हाला मानसिक त्रास होते. 50 वेळा लोकांचे फोन येतात. आम्ही पेट्रोल पदरचं घालून हिंडत असतोय. तुम्हाला हे पैसे घेताना लगेच त्रास होते. मला वाटतंय की नाही तुम्ही आहे की नाही तुमच्या पोराला साधू म्हणून सोडा. ज्या यायला 50 लपडी करणारा माणूस तो धड निर्णय देण्यात झालाय. मार्केटमध्ये 50 हजार अडकल्यात माझे. साधू काय संन्याशी लागलाय सांगायला लफडेबाज आहे म्हणून? पोरग्याबद्दल काय बोलता तुम्हाला लाज वाटत नाही का? ते तुमच्यासारख्या गरीब लोकांचं आहे ना, काम घेतली तीच चुकलं आमचं. मोठमोठ्या पार्ट्या घ्यायला पाहिजे होती. आज एक पार्टी आल्या, ॲडव्हान्स 50,000 देणार आहेत. हे यायला तुमच्या नादाला लागलोय मी. 50,000 देतात. 50,000 तुम्हाला जावा सीता पण आला, देवाला आलोय मी. वगैरे लागलाय. शंभो करतंय नुसतं. पैशाशिवाय दुसरं काय येतंय काय? हा नुसतं त्रासाशिवाय दुसरं काय नाही. पैसा पैसा. आजचं तेवढं काम होऊन दे. 50,000 ॲडव्हान्स होऊन दे. एक नारळ देतो. गेलं काय त्याच्या यायला पण होती. काम व्हायला पाहिजे बाबा. इकडं काय इकडं 100% इकडंच असणार आहे. फार अंधार दिसा लागला आहे. कुठं घावायचा फॉर्म हाऊस लयच आता वाटतं जंगलात. यायला श्रीमंत लोकांची लई नाटके असतात बाबा. कुठल्याच जंगलात फार्म हाऊस बांधले काही कळ ना. खरीच्या पुढं आल्यावर हाय, पण इथं काय दिसत. सूला उतरूया मग जाऊया पुढं. कुठं आलो नेमकं? छायला लई जोराच्या आल्या. हा बाहेर रिंगण निघतंय. ह्याच्यासारखं सुकटच नाही. काय भारी वाटतंय रिंगण काढायला. येऊ मस्त. आईला इथं कोण दिसना. आवाज कुठं यायला लागलाय. भूतभीत नाही ना? अरे भूत आहे काय? राम 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 पैसे नादात कुठं आलोय मी. राम भूतानं आणलं. भूतानं आणलं रे मला. निवार आणलं भूताने. परत इथं काही येणार नाही. परत दिसतं सोड मला. माझ्याकडे लिंबू आहे. माझ्याकडे लिंबू आहे. माझ्याकडे लिंबू